हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक इन ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आय होप यू आर ऑल ओके. तर आज आपला विषय आहे 9th मॅथ्स डे 30. तर युनिट आहे सर्कल. तर त्यामध्ये सब युनिट आहे कॉर्ड अँड आर्क. लर्निंग आउटकम्स ऑफ द डे 30 इज आयडेंटिफाईज मायनर आर्क अँड मेजर आर्क. 2. डिटरमाइन्स द मेजर ऑफ आर्क्स. तर तुमची आज लर्निंग आउटकम आहे हे दोन, की तुम्हाला मायनर आर्क आणि मेजर आर्क आयडेंटिफाय करता येतील. त्यानंतर मेजर ऑफ आर्क तुम्हाला डिटरमाइन करता येईल. लेट्स रिकॉल. ड्रॉ अ सर्कल युझिंग कंपास अँड मेजर द रेडियस ऑफ द सर्कल. हे तुम्ही 8वीत शिकलेलं आहे की कंपास यूज करून सर्कल काढायचे आणि त्याची रेडियस मोजायची. तर ऑफकोर्स तुमच्या कंपासमध्ये जितके अंतर आहे तितके तुमच्या सर्कलची रेडियस राहील. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स. सर्कल अँड पार्ट्स ऑफ द सर्कल. सर्कल, द सेट ऑफ पॉईंट्स इन अ प्लेन दॅट आर इक्विडिस्टंट फ्रॉम अ फिक्स्ड पॉईंट इन अ सर्कल. तर सर्कलची डेफिनेशन दिलेली आहे की एक प्लेन आहे, त्यामध्ये सेट ऑफ पॉईंट्स आहे आणि ते पॉईंट्स एका फिक्स पॉईंटपासून इक्विडिस्टंटवर आहे. म्हणजेच तो फिक्स पॉईंट कोणता असतो तुमचा? दॅट इज सेंटर ऑफ द सर्कल. After that, center of circle. What is the center of circle? The fixed point in the plane from which all the points on the circle are equidistant is called as the center of the circle. मी मगाशी तुम्हाला सांगितले की जो फिक्स पॉईंट असतो तो सेट ऑफ पॉईंट्स ज्या फिक्स पॉईंटपासून इक्विडिस्टंट असतात त्या फिक्स्ड पॉईंटला आपण काय म्हणतो? सेंटर ऑफ अ सर्कल. त्यानंतर आहे रेडियस. The distance between the center of the circle and any point on the circle is called as radius of the circle. म्हणजेच काय, जे डिस्टन्स आहे सेंटरपासून तर एनी पॉईंट ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज रेडियस ऑफ द सर्कल. ऑल्सो द लाईन सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल इज नोन ॲज रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजेच काय, रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज द डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द सर्कल अँड एनी पॉईंट ऑन द सर्कल. म्हणजेच सेंटरपासून एनी पॉईंट ऑन द सर्कलचे जे डिस्टन्स असतं त्याला तुम्ही रेडियस म्हणतात, आणि जी लाईन सेगमेंट असते सेंटर आणि सर्कलला जोडणारी त्याला आपण काय म्हणतात? रेडियस ऑफ द सर्कल. त्यानंतर आहे कॉर्ड. द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स ऑन द सर्कल इज कॉल्ड ॲज द कॉर्ड. म्हणजेच काय, सर्कलवरती कोणत्याही 2 पॉईंट्सला जोडणारी जो लाईन सेगमेंट असतो त्याला कॉर्ड म्हणतात. त्यानंतर आहे डायमीटर, डिनोटेड बाय डी. द कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज अ डायमीटर अमंग ऑल द कॉर्ड्स ऑफ अ गिवन सर्कल. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. द डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वाइस द रेडियस. बघा, तुम्ही कॉर्डची डेफिनेशन बघितली. काय असते कॉर्ड? द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी 2 पॉईंट्स. म्हणजे सर्कलवरील कोणतेही 2 पॉईंट्स जोडणारा लाईन सेगमेंट तुमची कॉर्ड असते. तर मग जी कॉर्ड असते जर ती सेंटरमधनं पास झाली तर त्याला तुम्ही काय म्हणतात? डायमीटर. आणि सर्कलवर तुम्ही इन्फायनाईट कॉर्ड्स ड्रॉ करू शकतात, बट त्यातील सर्वात लॉंगेस्ट कॉर्ड कोणती असते? ती असते तुमची डायमीटर. तर डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड आणि डायमीटर ऑफ द सर्कल इज ट्वाइस द रेडियस. म्हणजेच काय, रेडियसच्या दुप्पट ही तुमचा डायमीटर असतो. You can see here is the diagram given. So the O is the center of the circle, you can see it. Segment OD is the radius, PQ is the chord, and segment AB is the diameter. So you can write that segment AB is also chord. So every diameter is the chord, but not every chord is diameter. So म्हणजेच काय, प्रत्येक डायमीटर हा chord असतो पण प्रत्येक कॉर्ड हा डायमीटर नसतो. तर या जे सर्कलमध्ये शोन आहे ते तुम्ही बघू शकतात. नेमिंग दिलेली. ओ सेंटर आहे, ए बी डायमीटर आहे, ओ डी रेडियस आहे, पी क्यू कॉर्ड आहे. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज. तर इथे तुम्हाला इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिलेले आहे ते तुम्ही नोट डाऊन करायचे, लक्षात ठेवायचे. तर फर्स्ट आहे डायमीटर. सो डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. तुम्ही बघितलं मगाशीच की डायमीटर इज द ट्वाइस द रेडियस. सो यू कॅन राईट ॲज डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू डायमीटर अपॉन 2. सो इन शॉर्ट यू कॅन राईट ॲज डी इज इक्वल टू 2r. Then after diameter there is a circumference. What is the circumference? स्क्वेअरमध्ये तुम्ही जसं पेरिमीटर म्हणतात दॅट इज पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4a. तसंच तुम्ही सर्कलला पेरिमीटर नाही म्हणत, तुम्ही सर्कलमध्ये सर्कमफरन्स म्हणतात दॅट इज
2 पाय आर. सो 2 पाय आर, 2r म्हणजे काय डी. सो सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय डी. तर हे दोघी फॉर्म्युले तुम्ही यूज करू शकता सर्कम्फरन्स फाइंड करण्यासाठी, दॅट इज 2 पाय आर और पाय डी. Then after area of a circle, what is area of a circle? That is pi r square. So in this way you have to find diameter, circumference, area of circle when there is a solve example or you have to solve the example. You can use this formula. Pi is an irrational number and approximate value of pi is taken as 22/7 or 3.14. म्हणजेच काय, इथे फॉर्म्युलेमध्ये तुम्हाला पाय दिसत असेल तर पाय इज अन इरॅशनल नंबर, हा एक इरॅशनल नंबर आहे आणि त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय आहे 22/7 और 3.14. त्यानंतर आहे सेंट्रल अँगल. अँड अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल अँगल. म्हणजेच काय, सर्कलवरील जो अँगल असतो त्याचा जो व्हर्टेक्स असतो तो जर सेंटर ऑफ द सर्कल असला तर त्याला तुम्ही सेंट्रल अँगल म्हणतात. त्यानंतर आहे आर्क ऑफ अ सर्कल. अ कॉर्ड ऑफ अ सर्कल डिवाइड्स द सर्कल इंटू 2 पार्ट्स. Each of these parts is called as the arc of the circle. There are 3 types of arcs. First, minor arc. Second, major arc. And third, semicircular arc. तर विद्यार्थी मित्रांनो, जी कॉर्ड असते ती सर्कलला 2 पार्ट्समध्ये डिवाइड करते. तर तो जो एक पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, आर्क ऑफ द सर्कल. आणि आर्कचे 3 टाईप्स आहेत, एक मायनर आर्क, दुसरा मेजर आर्क आणि तिसरा आहे सेमी सर्क्युलर आर्क. तर आपण तिन्ही आर्कचे डेफिनेशन बघूया. Minor arc and major arc. If 2 parts of a circle formed by a chord are not equal, then the smaller part is called minor arc and the larger part is called as major arc. जर हे बघा, तुम्ही कॉर्ड ड्रॉ केली सर्कलवर, त्यामुळे सर्कलचे 2 पार्ट्स झाले आणि जो छोटा पार्ट असतो त्याला तुम्ही मायनर आर्क म्हणणार आणि जो मोठा पार्ट असतो त्याला तुम्ही मेजर आर्क म्हणणार. तर द सेंटर साईड इज कॉल्ड मेजर आर्क. म्हणजेच तुम्ही कॉर्ड ड्रॉ केली तर कॉर्डच्या ज्या साईडला सेंटर आहे त्या साईडला तुम्ही काय म्हणणार, मेजर आर्क. आणि ज्या साईडला म्हणजे सेंटर नाही त्या साईडला तुम्ही म्हणणार मायनर आर्क. तर इन द डायग्राम, सेगमेंट AB इज द कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर C अँड अँगल ACB द सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगलची डेफिनेशन तुम्ही बघितली की सेंट्रल अँगलचा जो अँगल असतो त्याचा जो व्हर्टेक्स असतो तो सेंटरमधनं पास झालेला असतो. आणि आर्क AXB इज अ मायनर आर्क अँड AYB इज अ मेजर आर्क. तर हे कशावरनं ठरवलं, कारण बघा AXB तर ही कॉर्ड ABच्या नॉन सेंटर साईडला आहे म्हणून ती मायनर, आणि आर्क AYB ही AB कॉर्डच्या सेंटर साईडला असल्यामुळे ती मेजर आर्क. त्यानंतर आहे सेमी सर्क्युलर आर्क. व्हॉट इज सेमी सर्क्युलर आर्क? सो द डायमीटर ऑफ द सर्कल डिवाइड्स द सर्कल इंटू इक्वल आर्क्स. दीज आर कॉल्ड सेमी सर्क्युलर आर्क्स. जर तुम्ही ही कॉर्ड सेंटरमधनं पास केली, दॅट इज डायमीटर, तर तो सर्कलला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करेल, त्यालाच तुम्ही काय म्हणणार, सेमी सर्क्युलर आर्क्स. तर अशा प्रकारे तुम्हाला मायनर आर्क, मेजर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क्स समजून घ्यायचे आहे. तर त्यानंतर आहे मेजर ऑफ आर्क. फर्स्ट, मेजर ऑफ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. हे तुम्हाला माहीत असणे मस्ट आहे की पूर्ण सर्कलचं मेजर जे असतं ते 360 डिग्री असतं. त्याचप्रकारे ट्रायंगलचं काय असतं 180 डिग्री, क्वाड्रिलॅटरलचं 360 डिग्री आणि सर्कलचे सुद्धा 360 डिग्री. 2, मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज 180 डिग्री. जर सेमी सर्क्युलर आर्क हे सेंटरमधनं पास होतं, दॅट इज डायमीटर, सो मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180 डिग्री. मेजर ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. म्हणजेच काय, जो मायनर आर्क असतो त्याचं मेजर किती असतं, मेजर ऑफ करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. कारण की सेंट्रल अँगल सेंटरमधनं पास होतो, त्यामुळे जो मायनर आर्क असतो नॉन सेंटर साईडला ते त्याचं जे अँगलचं मेजरमेंट असतं तेच मेजरमेंट त्या मायनर आर्कचं असतं. मेजर आर्क आर 360 मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. हे बघा, जर तुम्हाला मायनर आर्क माहिती आहे तर मग तुम्ही ते 360मधनं मायनस करणार आणि तुम्हाला काय भेटेल, मेजर आर्क. तर अशा प्रकारे तुम्हाला हे 4 पॉईंट्स दिलेले आहे फाइंड करण्याचे. आणि आधी आपण बघितले इम्पॉर्टंट फॉर्म्युलीज, डायमीटर वगैरे, एरिया ऑफ द सर्कल, हे तुम्ही लर्न करायचे. हे तुम्हाला लाईफमध्ये कधीही कुठे तुम्ही पुढे इंजिनिअरिंग करणार और एनी तुम्ही ब्रांच चूज करणार तिथं तुम्हाला हे फॉर्म्युले मस्ट आहे. याच बेसिसवर तुम्हाला एक्झरसाइज आहे
त्यामध्ये ऑब्झर्व द डायग्राम अँड कंप्लीट द टेबल, म्हणजे तुम्हाला एक सर्कल दिलेलं आहे, नेमिंग पण केलेली आहे आणि त्याखाली तुम्हाला ते सेंटर ऑफ सर्कल, रेडाय, डायमीटर वगैरे तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्यांची तुम्हाला नावं द्यायची आहे आणि कंप्लीट द टेबल म्हणजे टेबल कंप्लीट करायचं आहे. तर चला तर आपण करूया. तर गिवन सर्कल दिलेलं आहे, तर सेंटर ऑफ द सर्कल, त्यात सेंटर ऑफ सर्कल काय येईल, ओ. त्यानंतर आहे रेडियस, रेडियस काय येईल, रेडियस ओ बी, रेडियस ओ सी, रेडियस ओ ए. त्यानंतर डायमीटर, सेगमेंट ए बी. त्यानंतर कॉर्ड्स, सेगमेंट पी क्यू, सेगमेंट ए बी. ए बीसुद्धा कॉर्ड आहे, तो लॉंगेस्ट कॉर्ड, दॅट इज डायमीटर. त्यानंतर आहे मायनर आर्क. मायनर आर्कची डेफिनेशन तुम्ही बघितली. मायनर आर्क्स हे सर्कलला डिवाईड करता आणि मायनर आर्क ही नॉन सेंटर साईडला असते. तर मग यामध्ये तुम्ही बघत असाल, आपण कॉर्ड पी क्यू घेऊया. तर कॉर्ड पी क्यू घेतल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की सेंटरचे 2 पार्ट्स झालेले आहे. तर जी मायनर आर्क आहे ती येईल आर्क पी क्यू. सॉरी, इथं एक पॉईंट देण्याचा राहिला त्यांचा, तर तुम्ही तिथे देऊ शकतात की पॉईंट पी एल क्यू. आणि मेजर आर्क कोणता राहील, मेजर आर्क म्हणजे ज्या साईडला सेंटर आहे. तर मग तुम्ही लिहू शकतात आर्क पी सी, आर्क पी ए क्यू, आर्क पी एक्स क्यू अँड आर्क पी बी क्यू. त्यानंतर आहे सेमी सर्क्युलर आर्क्स. म्हणजेच काय, सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजेच जो सेंटर असतो त्यामधनं आर्क गेलेले असते आणि त्यामुळे 2 सर्कलचे 2 इक्वल पार्ट्स तयार होतात. तर सेमी सर्क्युलर आर्क्स कोणते आहेत, आर्क ए पी बी, आर्क ए क्यू बी, आर्क ए एक्स बी अँड आर्क ए सी बी. त्यानंतर आहे लास्ट सेंट्रल अँगल्स. तर सेंट्रल अँगल कोणता आहे की ज्या अँगलचा व्हर्टेक्स हा सेंटरमधनं पास होतो. तर सर्कलमध्ये एकच अँगल शो होत आहे, तर तो आहे अँगल बी ओ सी, जो आहे तुमचा सेंट्रल अँगल. तर हे मी असं लिहिलेलं आहे, टेबल न बनवता मी डायरेक्टली लिहिलं आहे. तुम्ही टेबल बनवून लिहू शकतात. तर तुम्ही हे सेंटर, रेडियस, डायमीटर, कॉर्ड्स, मायनर आर्क, मेजर आर्क, सेमी सर्क्युलर आर्क, सेंट्रल अँगल बघू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा डे 30सुद्धा कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इतर वर्गमित्र मैत्रिणींनासुद्धा शेअर करा. आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.